Students, in the last lecture we have discussed a point inheritance and the example of single inheritance. Then today we are going to discuss a point virtual base class. आपण मागच्या लेक्चरला सिंगल इनहेरिटन्स एक्झाम्पल बघितलेला आहे. त्यामध्ये काय बघितलं आपण? बेस क्लास, डिराइव्हड क्लास, स्टुडंट क्लास घेतलेला आणि टेस्ट क्लास घेतलेला. त्याच्याप्रमाणे एक्झाम्पल बघितलेला आहे. आता ही जी इनहेरिटन्सची कन्सेप्ट आहे तीच पुढे घेऊन एक पॉइंट आहे व्हर्च्युअल बेस क्लास. एक सिंपल पॉइंट आहे की व्हर्च्युअल बेस क्लास काय कन्सेप्ट आहे. तर व्हर्च्युअल बेस क्लास ही इनहेरिटन्स या तुमच्या पॉइंट वरती आधारित कन्सेप्ट आहे. बघा, इनहेरिटन्स मध्ये जसे तुमचे बेस क्लास, डिराइव्हड क्लास असतात, म्हणजे एक बेस क्लास असतो, डिराइव्हड क्लास असतो किंवा अनेक डिराइव्हड क्लास असतात, अनेक बेस क्लास असतात. आपण इनहेरिटन्सचे टाइप बघितलेले आहेत. ठीक आहे. तसंच व्हर्च्युअल बेस क्लास. आता व्हर्च्युअल बेस क्लास म्हणजे काय? तर आपला जो बेस क्लास आहे, कोणत्या पण इनहेरिटन्सच्या टाइप मधला जो बेस क्लास, कशाला बेस क्लास म्हणतो आपण? की त्या क्लासला वरती कोणता क्लास इनहेरिट करत नसेल त्या क्लासला आपण म्हणतो बेस क्लास. ठीक आहे. मग त्या बेस क्लासला व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं, ही कन्सेप्ट आहे किंवा हा पॉइंट आहे तुमचा व्हर्च्युअल बेस क्लास. आता त्या बेस क्लासला व्हर्च्युअल म्हणून का डिक्लेअर करायचं? तर आता व्हर्च्युअलचा अर्थ काय किंवा व्हर्च्युअल बेस क्लास म्हणजे काय? तर त्याचे डेफिनेशन आहे, व्हर्च्युअल बेस क्लास आर युजफुल मेथड टू अवॉइड अननेसेसरी रिपीटेशन ऑफ द सेम डेटा मेंबर्स. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरला की आपण काय करतो, एका क्लास मधला डेटा दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करू शकतो. कधी इनहेरिट करू शकतो? जर तो क्लास त्या क्लासचे फीचर्स डिराइव्ह करत असेल, ऍक्सेस करत असेल, तर त्या क्लास मधला जो डेटा आहे तो आपण दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करू शकतो, प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. मग व्हर्च्युअल बेस क्लास ही कन्सेप्ट का यूज करायची? तर जे काही डेटाचं अननेसेसरी रिपीटेशन, म्हणजे एखाद्या क्लासमधला डेटा दुसऱ्या क्लासमध्ये अननेसेसरी रिपीटेशन म्हणजे काय? तेच डेटा मेंबर्स किंवा तोच डेटा एकापेक्षा जास्त वेळा ऍक्सेस होत असेल किंवा इनहेरिट होत असेल, हे झालं तुमच्या डेटाचं अननेसेसरी रिपीटेशन. म्हणजे तिथं एक सिच्युएशन कन्सिडर केलेली आहे. बघा, कन्सिडर ए सिच्युएशन. इथं हा एक क्लास घेतलेला आहे, हे फॉर एक्झाम्पल आहे. ए त्याला म्हणूया आपण बेस क्लास. ठीक आहे. नंतर बी, सी आणि डी. तर बी हा तुमचा डिराइव्ह क्लास आहे आणि डिराइव्ह क्लास समजा 1 म्हणू. सी पण हा एक डिराइव्ड क्लास आहे, त्याला डिराइव्ड क्लास 2 म्हणू. आणि डी पण डिराइव्ड क्लास आहे, त्याला आपण डिराइव्ड 3 म्हणू. ठीक आहे. ए बी सी डी. मग इथं कन्सिडर करा, ए हा तुमचा बेस क्लास आहे, बी आणि सी हे तुमचे डिराइव्ड क्लास आहेत. तर बी आणि सी कुणाला इनहेरिट करतोय? तर ए ला. म्हणजे बी आणि सी म्हणजे ए चे जे काही बेस क्लासचे फीचर आहेत ते बी क्लास आणि सी क्लास ऍक्सेस करू शकतात किंवा इनहेरिट करू शकतात. तसंच परत बी आणि सी क्लास कुणाला इनहेरिट करतात? डी क्लासला. म्हणून डी क्लास काय करणार? बी आणि सी चे फीचर ऍक्सेस करणार. ठीक आहे. मग आता ह्या सिच्युएशन मध्ये काय होतंय? तर क्लास ए, कन्सिडर ए सिच्युएशन, वी कॅन सी दॅट class A is derived by class B and class C, and then this class B and class C again derived by class D. Then now the class D has 2 copies of the class A. One copy gets through class B and other copy gets through class C. म्हणजे क्लास डी मध्ये तुमच्या क्लास ए म्हणजे बेस क्लासच्या दोन कॉपीज म्हणजे दोन प्रॉपर्टीज किंवा दोन वेळा डेटा मेंबरचं ऍक्सेसिंग होतंय. कसं 2 वेळा होतंय? तर आता इथं एकच आपला ए म्हणजे बेस क्लास आहे हा. तर काय होतं इथं? ए हा क्लास बी ला पण इनहेरिट करतोय आणि सी ला पण इनहेरिट करतोय. म्हणजे तुमच्या क्लास ए च्या
ज्या काही प्रॉपर्टीज असतील किंवा जे काही डेटा मेंबर्स असतील ते ह्या बी क्लासमध्ये पण ऍक्सेस होणार आणि ह्या सी क्लासमध्ये पण ऍक्सेस होणार, म्हणजे दोनदा ऍक्सेस झाले. ठीक आहे. पण परत हा जो डी क्लास आहे तो बी क्लास काय करतोय, डी पण इनहेरिट करू शकतो आणि सी ला पण इनहेरिट करतोय, म्हणजे दोन्हीला पण इनहेरिट करतोय. म्हणजे अननेसेसरली डी क्लास मध्ये तुमच्या ए क्लासच्या काय होत आहेत, 2 कॉपीज म्हणजे प्रॉपर्टीज दोनदा ऍक्सेस होत आहेत. 2 कॉपीज म्हणजे प्रॉपर्टीज किंवा डेटा मेंबर्स दोनदा ऍक्सेस केले जात आहेत. दोनदा कसे, एकदा क्लास बी थ्रू आणि एकदा क्लास सी थ्रू. मग हे जे डेटाचं अननेसेसरी रिपिटेशन आहे किंवा अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रोग्राम केला तर एरर ऑकर होणार. द एरर विल बी ऑकर. देन दिस एक्स्ट्रा कॉपी, देन दिस जे काही आपलं डेटा मेंबरचं एक्स्ट्रा कॉपी तयार होते किंवा डेटा मेंबर्स दोनदा ऍक्सेस केले जात आहेत डी मध्ये, एकदा बी थ्रू आणि एकदा सी थ्रू. हे अननेसेसरी डेटाचं रिपिटेशन स्टॉप होण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी आपण व्हर्च्युअल बेस क्लास ही कन्सेप्ट वापरतो. म्हणजे त्याचा यूज काय आहे की डेटाचं जे अननेसेसरी रिपिटेशन आहे ते थांबवण्यासाठी व्हर्च्युअल बेस क्लास ही कन्सेप्ट यूज केली जाते. मग आता त्यामध्ये काय कन्सेप्ट यूज करायची म्हणजे काय करायचं, तर जो तुमचा बेस क्लास आहे म्हणजे ए हा आपला बेस क्लास आहे, त्याला वरती कोणता क्लास इनहेरिट करतोय का, नाही, मग त्याला म्हणायचं बेस क्लास. मग त्या बेस क्लासला व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं. आता कसं व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा, आता इथं मी एक सिच्युएशन कन्सिडर केलेली आहे, तेच आपण प्रोग्रामला एक्झाम्पल म्हणून घेऊया. जसं की आपण काय करतो, आपल्या सिंगल इनहेरिटन्स मल्टिपल वरून सिंटॅक्स तयार करतो, सेम आपण ह्या सिच्युएशन वरून किंवा ह्या डायग्राम वरून एक्झाम्पल तयार करणार आहे आणि त्या बेस क्लासला व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करणार आहे. इथे काही मी पूर्ण प्रॉपर एक्झाम्पल घेत नाहीये, सिंपल फक्त व्हर्च्युअल कन्सेप्ट तुम्हाला कळावी म्हणून हे एक्झाम्पल देते की कसं व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं तेवढंच लक्षात घ्या. आणि एक्झाम मध्ये पण व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट आली की ही डायग्राम काढायची आणि एक एक्झाम्पल द्यायचं, जे काही त्याची तुम्हाला अननेसेसरी रिपिटेशन डेटाचं होतंय ते थोडंफार एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. बघा एक्झाम्पल. फर्स्ट तुमचे 2 हेडर फाइल्स, iostream.h आणि phono.h. ठीक आहे. नंतर आता डायग्राम मध्ये बघा, पहिला आपला क्लास कोणता आहे, ए, म्हणजे तो काय आहे, बेस क्लास आहे. कसं डिक्लेअर करणार, क्लास ए. फर्स्ट आपला कोणता क्लास आहे, ए क्लास आहे. आता हा बेस क्लास आहे, वरती कोणाला इनहेरिट करतोय का, नाही, सिंपल क्लास ए, त्याच्या पुढे कोलन वगैरे काही येणार नाही, सिंपल क्लास कीवर्ड आणि तुमचा क्लास नेम काय आहे, ए. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता मी काही प्रायव्हेट पब्लिक 2 ऍक्सेस स्पेसिफायर घेत नाही. सिंपल तुम्ही प्रायव्हेट मध्ये पण तुमचे व्हेरिएबल म्हणजे डेटा मेंबर्स डिक्लेअर करू शकता आणि पब्लिक मध्ये पण तुमचे डेटा मेंबर्स तुम्ही डिक्लेअर करू शकता. मग मी डायरेक्ट पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर घेते, त्यामध्ये एक व्हेरिएबल घेते ए. ए व्हेरिएबल काय करायचं, फक्त ऍक्सेप्ट करायचे त्याच्या व्हॅल्यू, एंटर व्हॅल्यू ऑफ ए, सेमीकोलन, सी इन मध्ये ए ची व्हॅल्यू एंटर करून द्यायची. हा झाला तुमचा पहिला. किंवा सिंपल पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये इंट ए, एक व्हेरिएबल ए घेतला तरी सुद्धा चालेल. हे खालचे जे 2 मी एक्स्ट्रा लिहिले ते नाही लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. हा झाला तुमचा क्लास. फक्त आपल्याला कसं डिक्लेअर करायचं एवढंच बघायचं, मी त्यासाठी एक्झाम्पल घेते. पहिला क्लास कीवर्ड, तुमचा पहिला बेस क्लास ए आणि त्याच्यामध्ये ओपन कर्ली ब्रॅकेट पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मी ए आणि तो व्हेरिएबलची व्हॅल्यू एंटर करून घेतलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला क्लास बी म्हणजे डिराइव्हड क्लास, क्लास बी. क्लास बी आता क्लास बी आता तुम्ही इनहेरिटन्स कन्सेप्ट मध्ये बघितलेला आहे किंवा प्रोग्राम मध्ये की क्लास
कीवर्ड डिराइव्हड क्लास नेम आणि त्याच्या पुढे कोलन देऊन आपण काय लिहितो की त्या क्लासला कुणी इनहेरिट केलेला आहे किंवा डिराइव्हड केलेला आहे त्या क्लासचं नेम म्हणजे कोलन. परत आपण काय करतो पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर वापरतो आणि बी क्लासला कुणी इनहेरिट किंवा डिराइव्ह केलेला आहे तर क्लास ए. जरी एरो असा असेल तर काय ना क्लास ए पब्लिक आणि तुमच्या बेस क्लासचं नेम काय आहे ए म्हणून पब्लिक ए. ठीक आहे. ह्या क्लासमध्ये पण मी परत पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर आणि इंट बी हा दुसरा व्हेरिएबल घेते इंट बी सेमीकोलन. इथं परत तुम्ही लिहा एंटर व्हॅल्यू ऑफ बी डबल कोट कंप्लीट सेमीकोलन सी इंट आणि बी. हा तुमचा झाला बी क्लास. तो कुणाला इनहेरिट करतोय ए म्हणजे आपल्या बेस क्लासला. ठीक आहे. नंतर बी झाला की सी तो पण डिराइव्हड क्लास आहे म्हणजे काय आहे तुमचं इथं क्लास सी कोलन ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक आणि कुणाला पब्लिकली इनहेरिटेड करतोय सी क्लास तर ए क्लास. ए क्लासचे फीचर तो ऍक्सेस करतोय म्हणून काय येणार आहे पब्लिक एज येणार. परत इथं परत त्याच्यामध्ये व्हेरिएबल घ्या इंट सी. नंतर सी आउट मध्ये व्हॅल्यू एंटर करून घ्या सी एंटर व्हॅल्यू ऑफ सी सी इन सी आणि ठीक आहे. नेक्स्ट राहिला कोणता डी. काय येणार आहे इथं क्लास डी क्लास डी. आता क्लास डी कोणाकोणाला ते फीचर ऍक्सेस करतोय डी क्लास काय करतोय कुणाकोणाचे फीचर किंवा डेटा मेंबर्स ऍक्सेस करून घेऊ शकतो बी चे आणि सी चे. म्हणून इथं कसं लिहायचं बघा क्लास डी पब्लिक जसं अगोदर सांगितलेलं आहे पब्लिक बी कॉमा देऊन पब्लिक डी कारण की तो दोन्हीचे पण फीचर ऍक्सेस करून घेतोय. हा डी क्लास बी आणि सी चे सॉरी इथं पब्लिक बी आणि पब्लिक सी येणार कारण की डी क्लास बी आणि सी चे ऍक्सेस करून घेतोय म्हणून बी पब्लिक बी कॉमा पब्लिक सी. आणि डी क्लास मध्ये पण एक व्हेरिएबल घ्या पब्लिक मध्ये इंट डी म्हणून आणि सी आउट मध्ये त्याची व्हॅल्यू एंटर करून एंटर व्हॅल्यू ऑफ डी सी इन आणि डी. ठीक आहे. हे झालेले आहे तुमचे सगळे क्लास. नंतर लास्टला आपण काय करतो वर्ड मेन आणि ऑब्जेक्ट क्रिएट करतो. मग कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो जो लास्ट क्लास आहे त्याचा म्हणजे डी क्लास. डी चा ऑब्जेक्ट क्रिएट करणार मी ओबीजे ऑब्जेक्ट नेम आणि ऑब्जेक्ट थ्रू तुमचे मेंबर फंक्शन सगळे ऍक्सेस होणार. ठीक आहे. हे कन्सेप्ट आपण मेंबर फंक्शन घेतलेले नाहीये त्यामुळे वर्ड मेन हा पार्ट नाही लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे. फक्त सगळे क्लास मेन्शन झाले पाहिजे. बघा काय केले आपण पहिला क्लास आहे आपला क्लास कीवर्ड ए पहिला बेस क्लास आहे हा. नंतर त्याच्यामध्ये मी सिंपल एक व्हेरिएबल घेतलाय ए एंटर व्हॅल्यू ऑफ ए. तुम्हाला जर हे नको आहे नाही घेतलं तरी चालेल फक्त आपण एक्झाम्पल समजण्यासाठी तुम्ही व्हॅल्यू एंटर करून घेऊ शकता नाही घेतल्या तरी पण चालेल फक्त व्हेरिएबल डिक्लेअर केले तरी सुद्धा चालते. ठीक आहे. मी दोन्ही पद्धतीने दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जसा पाहिजे तसा प्रोग्राम लिहू शकता. ठीक आहे. बघा क्लास कीवर्ड ए बेस क्लास नेम पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर एक व्हेरिएबल सिंपल डिक्लेअर केला ए क्लोज करली ब्रॅकेट. नंतर क्लास बी कुणाला हे करतोय इनहेरिट करू शकतो प्रॉपर्टीज ए बेस क्लास ए च्या म्हणून पब्लिक ए लिहिलं त्याच्यामध्ये पण एक व्हेरिएबल घेतला बी. नंतर क्लास सी पण काय करतोय ए बेस क्लासचे फीचर ऍक्सेस
करू शकतो म्हणून पब्लिक ए लिहिलं. आणि क्लास डी कुणाकुणाचे फीचर ऍक्सेस करू शकतो, बी चे आणि सी चे म्हणून पब्लिक बी पब्लिक सी लिहिलं आणि इंट डी. ठीक आहे. आता हा प्रोग्राम झाला. मग आता इथं व्हर्च्युअल म्हणून कुठं डिक्लेअर केलंय आपण, कुठंच नाही, तर कुठे करायचं ते सांगते. आता इथे बघा क्लास बी पब्लिक ए, ह्याचा अर्थ काय झाला की बी क्लासमध्ये ए क्लासच्या काय होणार आहे, प्रॉपर्टीज किंवा डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकणार आहे. आणि तसंच क्लास सी मध्ये पण पब्लिक एच लिहिलंय, म्हणजे क्लास सी पण ए क्लासच्याच काय होणार आहे, प्रॉपर्टीज किंवा डेटा मेंबर्स ऍक्सेस करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी मध्ये दोन्ही मध्ये पण काय कशाच्या प्रॉपर्टीज किंवा कशाचे डेटा मेंबर ऍक्सेस झाले, तर क्लास ए चे झाले. आणि क्लास डी काय करतोय, क्लास बी आणि क्लास सी चे डेटा मेंबर्स ऍक्सेस करून घेऊ शकतो. मग पण क्लास डी बी आणि सी चे ऍक्सेस करून घेतोय, पण बी आणि सी मध्ये कशाचे आहेत, तर क्लास ए चे आहेत. म्हणजे क्लास डी मध्ये अननेसेसरली काय होणार आहे, क्लास ए चे डेटा मेंबर्स अननेसेसरली क्लास ए चे डेटा मेंबर्स ऍक्सेस होणार आहे. कशाच्या थ्रू, क्लास बी आणि क्लास सी च्या थ्रू, पण दोनदा होणार आहे. मग हे जे काय आहे ते डेटाचं अननेसेसरी रिपिटेशन झालं किंवा तिथं एरर ऑकर होणार आपल्याला. म्हणून हे अननेसेसरी रिपिटेशन टाळण्यासाठी आपण आपल्या बेस क्लास, म्हणजे कोणता आहे आपल्या इथं बेस क्लास, क्लास ए हा बेस क्लास आहे, त्याला व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं. ही फक्त एक सिंपल कन्सेप्ट आहे. मग कुठं व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं, बघा क्लास बी पब्लिक ए लिहिलंय, त्याच्या अगोदरच व्हर्च्युअल म्हणून क्लास बेस क्लासला डिक्लेअर करायचं. तुम्ही कुठं कुठं क्लास ए लिहिलंय तिथं त्याला व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं. आता आपण कुठं लिहिलंय, इथं लिहिलंय क्लास बी च्या पुढं. मग क्लास बी कोलन व्हर्च्युअल कीवर्ड पब्लिक ए. तसंच अजून कुठं डिक्लेअर केलंय आपण, इथं क्लास सी च्या पुढं क्लास सी कोलन आणि व्हर्च्युअल हा कीवर्ड व्हर्च्युअल आणि पब्लिक ए. म्हणजे जिथे जिथं क्लास ए म्हणजे तुमचा बेस क्लास आहे त्याच्या अगोदर फक्त त्याला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करायचं. ही तुमची सिंपल कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल बेस क्लास, की कोणत्या पण डेटा मेंबर्सचं अननेसेसरी रिपिटेशन स्टॉप करण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी ही व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट वापरली जाते, की तुमच्या बेस क्लासला फक्त व्हर्च्युअल म्हणून डिक्लेअर करायचं. ठीक आहे. एक्झाम मध्ये व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट ही डायग्राम आणि हा सिंपल प्रोग्राम तुम्ही एक्सप्लेन करा. थँक्यू.